नोंदणी महानिरीक्षकांच्या ई सर्च प्रणालीतून मिळणाऱ्या जुन्या दस्तांना आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे। पुणे शहरातील सुमारे 1 कोटी दस्त डिजिटल स्वाक्षरीनिशी नागरिकांना उपलब्ध होणार आहेत। हा उपक्रम सध्या पुण्यातील 4 दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालाय। यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। पुण्यामध्ये सातबारा उताऱ्यामध्ये फेरफार करताना खरेदीदार विक्रीदारासह शेजारच्यांना पोस्टाद्वारे नोटिसा पाठवण्यात येणार आहे। तलाठ्यांकडून नोटिसा वेळेत पोहोचत नसल्यामुळे भूमी अभिलेख विभागानं पोस्टच्या विभागाची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे। पुणे विमानतळावर 5 वर्षात 145 बर्ड हिट झाल्याचं समोर आलेलं आहे। बर्ड हिटच्या घटनेमध्ये देशामध्ये दिल्ली विमानतळ आघाडीवर आहे। पुण्यामध्ये पक्ष्यांसोबतच भटक्या कुत्र्यांचा आणि त्याचबरोबर बिबट्याच्या वावराचा सुद्धा धोका असल्यामुळे प्रवाशांनी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे। पुण्यातील 22 टेकड्या आता हायटेक होणार आहेत। गृह विभागाकडून यासाठी 70 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। पुण्यातील बोपनदेव घाट या परिसरामध्ये नुकत्याच घडलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील टेकड्यांवर सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। पुणे एमपीएससी कडून ई केवायसीची प्रक्रिया लांबणीवर गेलेली आहे। अचानक निर्णय झाल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आहे। एमपीएससीची ही केवायसी आयोगानं बंधनकारक केलेली होती। आता केवायसी कधी होणार याची तारीख लवकरच नव्यानं जाहीर केली जाणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं आहे। नाशिकमधील पंचवटी परिसरामध्ये वाहन चोरी करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आलेली आहे। पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथकानं सीसीटीव्हीच्या आधारे ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या। नाशिकमधील सामन गावामध्ये 13 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे। कत्तलीसाठी पत्र्याच्या शेडमध्ये या गोवंशांना डांबून ठेवलेलं होतं। या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये डासांचं प्रमाण वाढल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक तसंच कर्मचाऱ्यांकडून तक्रारी वाढलेल्या आहेत। त्याचबरोबर औषध फवारणी करण्याची मागणी सुद्धा केली जाते। विशेष म्हणजे इमारतीच्या अनेक खिडक्यांची दुरवस्था झाल्यामुळे डासांचा शिरकाव वार्डामध्ये होत असल्याचं रुग्ण सांगत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळानं 113 महाविद्यालयांचा पदव्युत्तर प्रवेश थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। भौतिक सुविधा नसल्यामुळे विभागातील महाविद्यालयांचे पदव्युत्तर प्रवेश थांबवले जाणार आहेत। देशातील 60 विमानतळांच्या सर्व्हेमध्ये छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा विमानतळाचा 8वा क्रमांक आलाय। छत्रपती संभाजीनगर विमानतळ प्रशासनानं सातत्यानं मेहनत घेतल्यामुळे गेल्या वर्षीच्या 13व्या क्रमांकावरून आता 8व्या क्रमांकावर झेप घेतली आहे। यामुळे आता आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्यासाठी याचा फायदा होईल असं विमानतळ प्राधिकरणाचे संचालकांनी सांगितलंय।